बिग बॉस मराठी सीझन 6चा कंटेस्टंट विशाल कोटियान याचा गेम एक्सपोज झाला आहे. खरं तर विशालचं काळं सत्य पुढं आलंय हे म्हटलं तरी चालेल. नक्की काय झालंय जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, विशाल कोटियान जेव्हापासून घरात आलाय तेव्हापासून चर्चेचा विषय बनलाय. विशेष करून त्याने बिग बॉसच्या घरात टोळी स्थापन केली आणि त्यानंतर टोळीचा म्होरक्या म्हणून तो महाराष्ट्रभर फेमस झालाय. त्याचबरोबर त्याने रुचिताला प्रपोज सुद्धा केलं आणि यामुळे सुद्धा सगळीकडे चर्चा हीच रंगली की 50 वर्षाचा म्हातारा 24 वर्षाच्या मुलीवर प्रेम करतोय. सगळीकडे याच गोष्टीची चर्चा सुरू झाली. आता सध्या स्थिती बिग बॉसच्या घरातलं वातावरण बदलताना दिसत आहे. विशाल कोटियान त्याचे रंग दाखवताना दिसत आहे. काय झालंय, घरामध्ये वाईल्ड कार्ड एंट्री आलेली आहे. अनुश्री मानेने टोळी सोडलेली आहे आणि रोशन भजनकर सुद्धा टोळीतून बाहेर गेलाय. त्यामुळे विशालला हे फील व्हायला लागलेलं आहे की आता टोळी तुटली तर मी या टोळीमध्ये राहून काय करणार, म्हणून तो नवीन वाईल्ड कार्ड एंट्रीशी जवळीक साधायचा प्रयत्न करतोय आणि रुचिताला फसवण्याचा प्रयत्न करतोय. जसं राखी सावंत बोलली होती की विशाल कोटियान बाहेर टिश्यू पेपर सारख्या मुली यूज करतो आणि फेकून देतो, तशा पद्धतीच्या गोष्टी बिग बॉसच्या घरात दिसायला लागलेल्या आहेत. म्हणजेच काय, गेमसाठी मुलींबरोबर मैत्री करायची, मुलींशी जवळीक साधायची आणि स्वतःचा फायदा संपला की त्या मुलींपासून लांब जायचं. हाच प्रकार विशाल कोटियान सध्या रुचिताच्या बाबतीत करताना दिसत आहे. म्हणजे जोपर्यंत रुचिताचा फायदा होता तोपर्यंत रुचिताशी गोड बोलला, नॉमिनेशनपासून वाचला, कॅप्टन्सी उमेदवारी मिळवली आणि ग्रुपला एकत्र करण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा ग्रुप तुटतो हे दिसल्यानंतर रुचिताला सुद्धा तो हळूहळू बाजूला करताना दिसतोय आणि हेच विशालचं काळं सत्य आहे. म्हणजेच काय, मुलींच्या खांद्यावरती हात ठेवायचा आणि आपला गेम पुढे ढकलत न्यायचा, मुलींचा वापर करून आपण गेममध्ये पुढे जायचं आणि वेळ आल्यानंतर त्या मुलींना गेममधून बाहेर काढून टाकायचं आणि हेच विशाल कोटियांचं काळं सत्य आहे. एकंदरीतच विशालचा गेम पाहिल्यानंतर हे स्पष्ट दिसतंय की विशाल कोटियान हा रुचिताचा वापर करतोय, गेमसाठी फुलफिल वापर करतोय आणि आता गेममध्ये रुचिता त्याला कुठेच दिसत नाही, म्हणून तो रुचितापासून लांब जायचा प्रयत्न करत आहे. तुम्हाला काय वाटतं, विशाल कोटियान खरंच रुचिताचा गेमसाठी वापर करतोय का? प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या दृष्टीनं विशाल कोटियांचं हेच काळं सत्य आहे की गेमसाठी लोकांना वापरा आणि वेळ संपली की फेकून द्या. तुमचं या सगळ्याबद्दल काय मत आहे हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि भारत माता की जय.